स्वागत आहे. आज आहे 8वी माळ आणि मी चालले माझ्या मम्मीसोबत आम्ही जत्रेला, नवरात्रीच्या जत्रेला चालली. तर आम्ही तुम्हाला दाखवते नाशिक जत्रा. सो जत्रा बघण्यासाठी हा ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असतं नक्की करा. करसाल ना तुम्ही नक्की करसाल माहिती आहे. आणि आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. सो चला आपण जत्रेला जाऊया. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. एव्हरीवन, आता मी आले आहे बॉम्बे नाका. आवडलं तर काय माहित नाही पण मी बॉम्बे नाकाला आले. मागे छानसं मंदिर आहे. तुम्ही तुम्हाला क्लोजअपने दाखवते. मंदिर आहे माझ्या मागे. हे बॉम्बे नाक्यावर झालेलं आहे. सो पुढे आपण जत्रा बघूया. आपण आता जत्रेला सुरुवात करूया. सो माझ्यासोबत आहे माझी मम्मी पाचशे देते. मम्मी मला रुमाल घालते रुमाल. सो माझ्यासोबत आहे माझी मम्मी. मम्मा हाय कर. आता आपण करतो आहोत जत्रेला सुरुवात. सो आता आपण आलेलो आहोत कालिका मंदिरला. कालिका मंदिरला आता खूप गर्दी म्हणजे नाही का नवरात्राला नाही का खूप गर्दी असते. नवरात्र खूप मोठी जत्रा करते आणि इथे लोक नाही का तीन वाजल्यापासून खूप गर्दी करतात लोक इथं. स्वप्नात जत्रा झाले आणि एखाद्या मला लास्ट बिलकुल वाटत नाही आहे. मम्मी सोबत अशी मी लाज विकून टाकते. आणि लोक सोबत खरं आहे. आणि लोक नाही का माझ्या तोंडाकडे बघताय पण मला खरं सांगतो काहीच वाटत नाही. कारण माझ्या सोबत तर चला पुढे स्टार्ट करूया जर्नीला. सो रॉंग साईडनी पण येतात खूप जण. मूर्खपणा करतात कारण रॉंग साईडने येतात. तर आम्ही जायचं कोणत्या साईडने मला कळत नाही आहे. कारण खूप जण धक्का मारते. हे बघा सी रॉंग साईड. हे बघा रॉंग साईड. फुल प्रूफपर्यंत तुम्हाला दाखवते की सर्वजण गाड्या कशा चालवतात. इथं गर्दी आहे आणि त्यांनी आपल्याला किती किलोमीटर 1 किलोमीटर ना आम्हाला 1 किलोमीटर मागे सोडलेलं आहे. आणि आम्ही आता आलो आहोत कालिकेच्या जत्रेला. सो चला स्टार्ट करूया जत्रा. अजून तर नाही झाली, थोडं पुढे आहे. सो चला. पण ती व्हिडिओ चालू आहे का कारण मी नेहमी नाही का व्हिडिओ चालू करतच नाही, विसरून जाते. तर आता मी आले जत्रेला. थोडं रस्ता क्रॉस करायचा, खूप गाड्या आहेत इथं ट्रॅफिक. आता माझी हाईट एवढी मोठी तर नाही आहे मी वरती दाखवायला. सो हा पाळणा मला फर्स्ट पाळण्याची खूप भीती वाटते. किती झाली इथे लोक आरडत आहे पण मला फोबिया आहे. फोबिया मला पाळण्यात बसायचा. इथे आहे ट्रॅफिक. आम्ही करतो रस्ता क्रॉस. गाड्या बघू शकता तुम्ही. तो असं कोणी थांबत नाही जेव्हा आपण रस्ता क्रॉस करतो. कोणी थांबणार नाही. ती गाडी मी बोलले तर कोणी थांबणार नाही. स्टार्ट झाली आपली जत्रा. सो एन्जॉय करा आणि जत्रा बघण्यासाठी पुन्हा ब्लॉग नक्की बघा. हे बलून हे मी याला पहिले खूप घाबरायची. आम्हाला टाटू आता मी ओळख होती. इथे साड्या पण आहे. खायचे लागलेले आहे. हे मम्मीच्या आवडीचे. पण मला वाटतं की शॉपमधून खाल्लेलं बेटर आहे. मला खूप आवडतं पण 100ला म्हणताय. खूप आवडलं 100ला बोलताय. आणि ते माझ्याकडे नेहमी हरवून जातो. आवडतं तर काही माहिती नाही पण ट्राय करूया. तिथे तडका गर्दी किती आहे इथे. आता देवीच्या मंदिराकडे कालिका मंदिर कालिका देवीचं मंदिर आहे तिथे बघू. रांग खूप म्हणजे रांग पण नसेल ना तर आम्ही पाय पडणार आहे. नसेल तर मग आम्ही ट्राय करू सकाळी मॉर्निंगला यायचं. सो बघू आमच्या नशिबात देवाचं दर्शन आहे का नाही. सो आम्ही तिकडे चालल्यानंतर आम्ही बाकीची जत्रा फिरणार आहे. सो स्टार्ट करूया. याला आम्ही बुड्डी के बाल म्हणतो. बुड्डी के बाल म्हणजे बुड्डी के बाल गुलाबी खूप टाईपच्या कलर्समध्ये.
खरेदी ही घेतली, एक पट्टी घेतली आणि हे एक गाईचं घेतलं. एक शॉपिंग आता तर सगळ्यांना खूप काही आहे पण पैसे नाही आहे, खिसा खाली आहे. तर बघूया पुढे जाऊया. गर्दी 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 मंदिरा साईडला एवढी गर्दी आहे बघा. मागं जागा पण नाही ना, हालायला जागा नाही काही. माझी मम्मी हात पकडू पकडू मी चाललोय आणि मंदिरा साईडला चाललोय बघू. मला वाटते लाईन खूप असेल कारण नाही का ह्या टायमाला 9 दिवस तिला खूप गर्दी असते इकडे. देवाचं दर्शन घेणं पण खूप अवघड असतं. असं बघू होतं ना, अवघड होतं एवढ्या गर्दीमध्ये. अवघड सिच्युएशन आहे. आम्ही नाही का तशी माझ्याकडे गाडी होती ना तेव्हा आम्ही नाही का रोज म्हणजे नाही का 2-3 तरी नाही का आम्ही यायचो काळीकडे जत्रेला नाही का, म्हणजे यायचो गाडी पार्किंग लावायचं आणि काहीच घेत नव्हतं. त्या एन्जॉयमेंटसाठी यायचो. पण आता झालं असं की माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिथे यायला जागा नाही म्हणून आम्ही रिक्षाने आलो. तो मम्मीने घेतला आहे ओटीचं सामान. बघू ही गर्दी बघा. आम्ही लागलो आहे लाईनीमध्ये. कसं वाटते? चांगलं वाटते. आणि आमचं माईक एकच आहे, ॲडजस्ट करतोय आम्ही. तसं आम्ही मंदिरात आलो आहे. कालिका मंदिर आहे बॉम्बे नाक्याला नाशिकमध्ये. इकडे नाही का आम्ही सर्वांना जय माताजी. सर्वांना जय माता दी. नाही का नाशिकमध्ये बॉम्बे नाका आहे तिथे कालिका मंदिर आहे. तर तिकडेच आम्ही आलेलो आहोत. नशिबाने नाही का इथं गर्दी नाही आहे, आम्हाला दर्शनाचा चान्स भेटला आहे. तसं आम्ही आलो आहोत. बघा आलेले ना आमच्या गर्दी किती आहे. सो एवढी गर्दी आमच्या मागे आणि आम्ही लवकर आलो आहे. बस झालं कारण आमच्याकडे खूप टाईम कमी आहे. सो बघू तुम्हाला मी लाईव्ह घेणार होते पण मला ब्लॉग पण करायचं आहे म्हणून मी व्हिडिओज काढते. व्हिडिओमध्ये दर्शन घ्या आणि बाकीची जत्रा मी थोडंसं लाईव्ह घेईल. सो बघू दर्शन घेऊयात, दाखवते तुम्हाला. आणि नक्की कंटिन्यू बघा. तुम्हाला जर देवी बघायची असेल ना कालिका मंदिरमध्ये कशी तर नक्की हा पुन्हा ब्लॉग बघा. सो भेटूया पुढं थोडंसं पुढं जाऊयात. बघू मम्मी मी लाईनमध्ये दोघीच आम्ही जत्रेला आलेलो. आम्ही नेहमी दोघीच येते एन्जॉय करा. मला देवाच्या पाय पडायला चान्स भेटला आहे. मला वाटतं की होणार असेल कारण आम्ही रात्री चालू, रात्री खूप गर्दी असते. चान्स भेटला आम्हाला. म्हणजे मला तर आता जस्ट आरती संपली कालिका देवीची. तर पुढचा ब्लॉग म्हणजे मंदिरात देवी दाखवणार आहे. त्याला कंटिन्यू एवढं छानसं मंडप टाकलेला आहे. चांगलं वाटलं नसं दर्शन झालं तर वाईट वाटलं असतं. आता चांगलं वाटतंय. आम्ही खूप खुश आहे नाही का. मला वाटलं दर्शन होणार असते पण मम्मीला पुन्हा विश्वास की दर्शन होईल. झालं दर्शन. प्रसाद जो असतो ना तो सर्व इथं शॉप आहे साईडलाच. ती माझी मम्मी पुढं पुढं हे गर्दी इकडे हे मंदिर. एवढी गर्दी बघा कालिकेलाच केलं आहे. आता दर्शन गर्दी होती पण देवाच्या कृपेने माझ्या पाया पडता आले आम्हाला नाही का. ओटी पण ठेवली. मला वाटलं बघितल्यावर शॉपला गेलो मग काय घ्यायचं मनच होत नाहीये. जेव्हा लहान होतं नाही हे घ्यायचं ते घ्यायचं चालू होतं का जेव्हा आता मोठे झालं ना काहीच घ्यायची इच्छाच राहत नाही. हे घेतलं आम्ही एक काय ते असतं ते मला माहित नाही काय म्हणतात ते एक घेतलं. तरी पण गर्दी किती बघू शकता तुम्ही. आलो आम्ही गर्दीतून बाहेर.
चांगला पडतो. हां सो आम्ही आता नाही का मंदिरातून पाया पडून आलो, थोडीशी शॉपिंग केली आणि इथं आता दादूने खायला थांबलेलो आहोत. आणि बाकीच्या नंतर 5 किलोमीटर घरी जाणार आहोत, तर आम्हाला लेट होते. ऑलरेडी खूप 10 होत आले आणि आम्हाला जायला खूप टाईम लागतो. सो आम्ही तर दाबेली खाऊन निघणार आहोत. बघा, तुला काही बोलायचं आहे का? मी बोलले तुला पहिल्याच ब्लॉगमध्ये माझ्या मम्मीचा फेस असाच राहतो. हे बघा. भूक लागणाराचा पेस कसा राहील 10 वाजल्या की पोटात काय नाही. मी पण नाही का होतं सकाळी जेवण केलं होतं आणि नंतर दुपारपासून मी काहीच खाल्लं नाही. माझं डोकं दुखतंय. मला एक ते विषय असं की मला भूक लागली ना माझं डोकं खूप दुखतं नाही कारण मला चक्कर यायला लागतं आणि मग मी उपवास पण धरू देते. दाबेली येते बघू, वाट बघते. कंट्रोल तो होते ना, कंट्रोल नेतो कंट्रोल. आलेली आहे तिची दाबेली. काय मम्मी तर सुरू आलं, मम्मीला कंट्रोलच होत नाही त्या खायला. माझा आमचा दाबेली झालेला आहे. आता घरी आलो आहोत आम्ही. तर माझं डोकं दुखते, डोकं खूप दुखते कारण गाडीवर ट्रॅफिक आहे. मला भूक पण लागली होती. मी जत्रेमधून वडापाव आणला खाली घरी. सॉरी बघितलं तर वडापाव शब्द पण निघत नाही. तो वडापाव आणला होता मी पार्सल घरी. तो पण आंबट लागायला लागला. मला दुसरं काहीतरी करावं लागेल. सो आम्ही जत्रेमधून काय काय घेतलं दाखव गं. माझा अवतार बघा ना. सो मी जत्रेमधून हे घेतलं असे दाखव. नंतर काय गं हां हे तोरण घेतलं. अजून पट्टी घेतली ना, उमर पट्टी ना, उमरा पट्टी घेतली आणि हे घेतलं. मी हे एवढं घेतलं बघा. हे घेतलं, शुभ लाभचं नाव आहे. हे तोरण घेतली, उमरा पट्टी माहिती नाही काय म्हणतात, हे घेतलं. सो एवढंच घेतलं. काहीच नाही घेतलं कारण मला घ्यायची इच्छाच नाही झाली. मला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.